नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने ती ऊर्जा कमी होत जाते कारण बाकीचं वातावरण, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्हिटी, कॉम्पिटिशन, जेलसी, स्ट्रेस या सगळ्यांमुळे आपली ऊर्जा, आपली एनर्जी कमी होत जाते. तीच ऊर्जा प्रज्वलित करण्यासाठी, एनहॅन्स करण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये मी वेगळं काहीतरी घेऊन येत असते तुमच्यासाठी. सो आज मी तुमच्यासाठी विजन बोर्ड कसा बनवायचा हा एपिसोड घेऊन आलेली आहे. सो विजन बोर्ड म्हणजे नक्की काय? विजन बोर्ड आणि माझा संबंध अराऊंड 10 वर्षांपूर्वी आला, जेव्हा मी माझ्या एका वाईट फेजमधनं जात होते. सो मला कोणीतरी सांगितलं की वनश्री विजन बोर्ड बनव. म्हटलं म्हणजे काय? सगळेजण म्हणायचे की डे ड्रीमिंग मी करायचे, मला आवडायचं स्वप्न बघायला, पण मग सगळे म्हणायचे काय नाही, स्वप्न बघून काय होत नाहीत, मेहनत कर मेहनत कर. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वप्न बघणं आणि ती स्वप्न सत्यात उतरवणं ह्याच्यामधला प्रवास जो असतो ना, दॅट इज युअर सेल्फ बिलीफ, तुमचा स्वतःमध्ये असलेला स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची मजल कुठपर्यंत जाऊ शकते. हा जेव्हा कॉन्फिडन्स असतो ना, तेव्हा तुम्ही जी बघितलेली स्वप्न आहेत ना, ती पूर्ण होऊ शकतात. आता त्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी एक बोर्ड क्रिएट करावा लागतो. त्यालाच आपण विजन बोर्ड असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला जे जे अचीव करायचं आहे लाईफमध्ये, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इन्व्हाइट करायच्या आहेत लाईफमध्ये, त्या सगळ्या जेव्हा तुम्ही एका बोर्डवरती एकत्रितपणे क्लब करून चिकटवता किंवा लिहिता, दॅट इज कॉल्ड अ विजन बोर्ड. आता विजन बोर्ड खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनतात. तुम्ही मोबाईलमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही जर विचाराल तर माझ्या मोबाईलमध्ये डिजिटल विजन बोर्ड आहे. म्हणजे तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर त्याच्यामध्ये ॲप आहे विजन बोर्ड, ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचे आवडते जे पिक्चर्स आहेत ते मी सांगेन प्रोसेस तुम्हाला, ते तुम्ही करू शकता. किंवा सिम्पल वे, परत तुम्हाला लहान व्हायचं असेल तर एक कार्डबोर्ड पेपर घेऊन या आणि 6 सेगमेंट्स, त्याच्यामध्ये 7 सेगमेंट्स करायचे आहेत. त्या प्रकारे तुम्हाला पिक्चर्स गोळा करायचे. तर पहिली स्टेप आहे एक कार्डबोर्ड घ्यायचा. ओके, 7 सेगमेंट्स त्याच्यामध्ये करायचे आहेत. लिहून घ्या. फॅमिली, करिअर, रिलेशनशिप्स, ट्रॅव्हल, हेल्थ, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी, हे सेगमेंट्स. आणि तुम्ही तुमचे सेगमेंट्ससुद्धा ॲड करू शकता. हे मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हे 7 सेगमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही फिटनेस, ब्युटी, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो असे सेगमेंट्स करायचे आहेत. आणि समजा तुमचा असा हा कार्डबोर्ड पेपर आहे, तर त्याच्यावर असे 7 सेगमेंट्सवरती लिहायचं आहे फॅमिली, रिलेशन, लव्ह. आणि मग त्याच्या खालती फॅमिलीशी रिलेटेड जे जे पिक्चर्स आहेत, म्हणजे आता फॅमिली रिलेटेड तुम्ही काय पिक्चर्स गोळा करू शकता, गुगलवर जायचं आहे किंवा मॅगझिन किंवा पेपर कात्रीने कापून त्याच्यावर चिकटवायचे आहेत, किंवा गुगलमधनं तुम्ही ती इमेज डाउनलोड करून त्याचं प्रिंटआउट काढून ते कापून तुम्ही त्याच्यावर लावू शकता. सो फॅमिलीमध्ये आहे सुंदरसं घर. सो यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ ड्रीम हाऊस, अ बिग हाऊस. त्या हाऊसचा पिक्चर टाका. मग एक अशी छान पिक्चर, 4-5 लोक गोळा झालेत आणि ते काहीतरी फेस्टिवल सेलिब्रेट करतात, तो पिक्चर तुम्ही त्या फॅमिली सेगमेंटमध्ये लावू शकता. किंवा तुम्ही एकत्र बसून जेवताय, जिथे लव्ह आहे, बॉन्डिंग आहे, तसा पिक्चर तुम्ही फॅमिली सेगमेंटमध्ये लावू शकता. आता सेकंड सेगमेंट येतो करिअरचा. सो करिअरमध्ये तुम्हाला ज्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे त्या कंपनीचा फोटो, तुम्हाला किती पगार अपेक्षित आहे तो आकडा, तुमच्या बँकेचं लोगो, किंवा करिअर ग्राफमध्ये शिडी असते अपवर्ड्स डिरेक्शनला किंवा ॲरो. सो ते करिअरमध्ये असे पिक्चर्स तुम्ही गोळा करून लावू शकता. त्याच्यानंतर येतं आपलं फॅमिली झालं, त्याच्यानंतर करिअर झालं. आता रिलेशनशिपमध्ये तुम्ही कपलचा फोटो लावू शकता, तुमचा स्वतःचा आणि नवऱ्याचा लावू शकता, किंवा हार्ट शेप, किंवा छान असे हातात हात घेऊन ते जे पिक्चर्स येतात कपलचे ते. सो लव्ह रिलेटेड, कपल रिलेटेड, की पीसफुल, हार्मोनियस, किंवा जर कोणाचं लग्न होत नसेल आणि त्याला लग्न करायचं असेल तर लग्न झालेलं कपल तिकडे ठेवू शकता. किंवा जर तुमच्यामध्ये भांडण होत असतील तर छान हॅपी कपल मिठी मारलेत एकमेकांना, तसे पिक्चर्स. सो तुम्हाला जे जे हवं आहे, मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्हाला, ते सगळे पिक्चर्स तुम्ही तिथे कट करून लावायचे. मग त्याच्यानंतर येतं हेल्थ. हेल्थमध्ये तुम्ही योगा किंवा एक फिट बॉडी, फिटनेस, डम्बेल्स असे तुम्ही पिक्चर्स लावू शकता. त्याच्यानंतरच्या सेगमेंटमध्ये आहे ट्रॅव्हल. हा माझा फेवरेट सेगमेंट आहे, कारण मी जेव्हा विजन बोर्ड करायला लागले होते तेव्हा मी भरपूर देशांचे त्याच्यामध्ये नावं ठेवली होती. आणि तेव्हा खरं सांगू का, एसटीने प्रवास करायचे मी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे ठाण्याहून मड आयलंडला शूटिंगला येताना मी
₹13 तिकीट काढून STने यायचे. पण तेव्हा मी अमेरिका, लंडन, दुबई, स्पेन हे सगळ्या देशांची नावं लिहिली होती आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे सगळे देश मी फिरून आलेली आहे. सो तुम्हीसुद्धा तो विश्वास ठेवा तुमच्यामध्ये. तो विश्वास असेल ना तर देव बरोबर तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासमोर आणून देतो. सो ट्रॅव्हलमध्ये तुम्ही विमानाचं पिक्चर लावू शकता किंवा तुम्हाला जे जे देश फिरायचे आहेत, आता पॅरिसला जायचं असेल तर आयफेल टॉवरचं चित्र लावा. तुम्हाला जर दुबईला जायचं असेल तर त्या तिकडचं जे फेमस हॉटेल आहे बुर्ज अल अरब त्याचा पिक्चर लावा. तुम्हाला लंडनला जायचं असेल तर लंडन ब्रिजचा लावा. सो तुम्हाला जिथे जिथे जायचं आहे मग शिपचा पिक्चर, जे ट्रॅव्हल रिलेटेड पिक्चर्स आहेत ते तुम्ही त्या ट्रॅव्हल सेगमेंटमध्ये करू शकता. वेल्थमध्ये तुम्ही दागदागिन्यांचे पिक्चर लावू शकता, बंगल्याचा पिक्चर लावू शकता, रो हाऊसचा पिक्चर लावू शकता किंवा असे काही पिक्चर्स आहेत की खूप साऱ्या नोटांचे पिक्चर्स आहेत ते तुम्ही त्या वेल्थ सेगमेंटमध्ये लावू शकता. आणि नंतरचा सेगमेंट आहे स्पिरिच्युअलिटी, ज्याच्यामध्ये तुम्ही योगा, चक्रा, पीस ऑफ माइंड आणि तुम्ही शब्द लिहिलेले असतात पीस ऑफ माइंड असंही तुम्ही चिकटवू शकता. अशा प्रकारे हे सेगमेंट्स करून प्रत्येक सेगमेंटला वरती टॉपिक द्यायचा आहे, फॅमिली, करिअर, अशा प्रकारे तुम्ही हा विजन बोर्ड बनवायचा आहे. आता हा कसा बनवायचा मी तुम्हाला सांगितलंच आहे. आयदर गुगलवरनं तुम्ही इमेजेस घ्या, त्या कापा, त्या चिकटवा, नाहीतर डिजिटल तुम्हाला मोबाईलमध्ये आहे की रोज बघायचं आहे. आता हे झाल्यावरती काय करायचं, हे झाल्यावरती तुम्ही जिथे झोपता, ओके, झोपून उठल्यावरती तो तुमच्या नजरेसमोर असायला पाहिजे विजन बोर्ड. म्हणजे उठलत की ती नजर तिकडे पडली पाहिजे. कारण असं म्हणतात, सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुम्ही जितकं ब्रेनला सिग्नल्स देता, ज्या गोष्टी सतत दाखवता त्या गोष्टी ब्रेनमध्ये रजिस्टर होत असतात आणि मग काही कालांतराने त्या गोष्टी, त्या वस्तू तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता, आपसुकच तुमच्याकडे येता किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. त्यामुळे हे तुम्ही तुमच्या वॉर्डरोब ओपन केल्यावरती आतल्या साईडला लावू शकता जर तुम्हाला लोकांना दाखवायचं नसेल तर, किंवा तुम्ही भिंतीवर सुद्धा लावू शकता. सिम्पल आहे, काहीही करायचं नाही, रोज तिथे बघायचं आहे. सगळे सेगमेंट जे आहेत ते असे पूर्ण बघायचे आहेत, फॅमिली, करिअर, हेल्थ, स्पिरिच्युअलिटी, आणि ते सगळेच्या सगळे इमेजेस रिअलमध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही तसं आयुष्य जगत आहात हे फील करायचं आहे. एवढंच करायचं आहे. कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला सतत, आता जसं लहान मूल बाहेरनं आलं की आई कशी म्हणते आधी चपला काढ, हातपाय धू, कपडे बदल आणि मग जेवायला ये, हे सतत जेव्हा आपण त्याच्या मागे सांगत जातो, माझी आई पण मला हेच सांगायची. आणि आता सगळ्यात आधी आई जरी नसली माझ्याबरोबर तरीसुद्धा तिचे शब्द कानात इतके गेलेले आहेत की मी घरी आल्यावरती चपला काढून, हातपाय धुवून, कपडे बदलून मगच मी किचनमध्ये येते. सो हे ब्रेनला आपण संस्कार लावतो आहे वारंवार तेच सांगून की ओके फॉरेन ट्रिप आहे, ओके ISI, ह्या ज्या तुम्ही तुमचे मॅनिफेस्टेशन, तुमचे ड्रीम्स त्या विजन बोर्डवर केलेले आहेत, सतत जेव्हा तुम्ही ब्रेनला देता, तुम्ही बघाल तुमचा विश्वास, तुमचं बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग असेल ना, तर विदिन अ इयर या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचायला सुरुवात होते. सो हे झालं तुमचा भिंतीवरचा विजन बोर्ड. आणि छान तुम्ही डेकोरेट करू शकता. कोणी कोणी पेंटिंग काढतं, खूप छान छान स्टिकर्स येतात. माझ्या एका क्लायंटनी काय केलं होतं माहिती आहे, शी इज अ डान्सर आणि पॅन्डेमिकमध्ये मी तिला विजन बोर्ड बनवायला दिला होता. तिने तो खूप सुंदर असं छान तिने पेंट केलं. तुम्ही पेंटही करू शकता जर तुम्ही पेंटर असाल तर. आणि त्याला छान ते मिरची लाईटचं लाईटिंग केलं होतं, रोज ती तिथे दिवा लावायची. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोरेट पण करू शकता. कारण तुम्ही जितकं ते छान पॉझिटिव्ह कराल, जितकं त्याला एनर्जी द्याल ना, तितकी ती एनर्जी तुम्हाला रिव्हर्समध्ये येणार आहे. सो भिंतीवरती तुम्ही लावा किंवा तुमच्या, आता माझ्या मुलीचा स्टडी टेबलवरती समोर आहे, तर तुम्ही मुलं जर बघत असाल, यंग जनरेशन, तर तुमच्या स्टडी टेबलवर तुम्ही लावू शकता. किंवा एखादी भिंत घ्या, त्याच्यावर पूर्ण तुमचं जे विजन्स आहेत ते तुम्ही मेंटेन करा. सेकंड पद्धत आहे, तुम्ही तुमच्या डायरीमध्ये पण करू शकता. सो यू कॅन मेंटेन अ विजन बोर्ड डायरी. हा बोर्ड मी तुम्हाला सांगितला भिंतीवरचा. सेकंड पद्धत मी सांगितली मोबाईलवरती डिजिटल विजन बोर्ड आहे. थर्ड पद्धत इज विजन डायरी, ज्याच्यामध्ये तुम्ही सेगमेंट्स करा, पानं दुमडून किंवा बुकमार्क ठेवून 7 सेगमेंट्स करा आणि मग त्याचे पिक्चर्स किंवा तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहित जा. आणि एक एक तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे जे मॅनिफेस्ट केलं होतं ते टिक होत जातं आहे. आणि माझ्या बाबतीत तर आय मॅनिफेस्टेड की मला सुनीता विल्यम्सला भेटायचं आहे आणि मी प्रत्यक्षात सुनीता विल्यम्सला भेटले जेव्हा ती इंडियात आली. सो ऑफकोर्स त्याला वेळ लागला, पण माझा 100% विश्वास आहे की तुम्ही जे मॅनिफेस्ट करणार आहात ते प्रत्यक्षात तुमच्यासमोर येणारच आहे. येस, फक्त विश्वास असायला हवा स्वतःवरती आणि त्या सुप्रीम एनर्जीवरती. सो तिसरी पद्धत आहे विजन डायरी. आता ह्याचे फायदे काय आहेत ते बघूया आपण. एक तर जेव्हा तुम्ही विजन बोर्ड बनवता तेव्हा तुमचे गोल्स, तुमचे एम्स हे क्लिअर, तुम्हाला क्लॅरिटी येते की मला ना या गोष्टी हव्यात. एकदा तुमच्याकडे
मॅप असेल ना, रोड मॅप, तर तुम्हाला माहिती आहे की किती वाजता जायचं आहे, कुठे जायचं आहे, कसं पोचायचं आहे. गुगल मॅप्स आता आपण किती त्याला त्याची सवय झाली आहे की गुगल मॅप्स बघूनच आपण आपलं जायचं याचं वेळ ठरवतो. आता सगळं समजा पूर्ण रस्ता जर लाल दिसला तर आपण जात नाही की नाही. सो त्याचप्रमाणे आपल्याला नॅव्हिगेशन करायला ह्याची खूप मदत होते की तुमचे जे विचार आहेत, तुमचे गोल्स आहेत, एम्स आहेत, ते क्लिअर येतात, कारण समोर सगळं लिहिलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये की मला या गोष्टी हव्या आहेत. त्याच्यानंतर तुमच्यामध्येच एक पॉझिटिव्ह ऊर्जा जागृत होते की हा विचार करून की वाव, मला बंगला हवा आहे आणि तो माझ्याकडे आलेला आहे. जेव्हा तुम्ही हे सतत बोलता तेव्हा आपसुकच तुमच्या नकळतपणे का होईना तुम्ही जेव्हा त्या विजन बोर्डकडे बघणार आहात, तुमच्या ब्रेनला ते सिग्नल जाणार आहेत की ओके, बंगला आलेला आहे, ओके फॉरेन ट्रिप आहे, ओके मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे. जे काही तुमचे मॅनिफेस्टेशन्स असतील, इवन रेमेडीज करत असताना सुद्धा, रेमेडीज करणं म्हणजे काय, थोडक्यामध्ये ब्रेनला सतत जाणीव करून देणं की ह्या गोष्टी करायच्यात ह्या कारणासाठी. तो तुम्ही नकळतपणे तुमचे डिझायर्स, तुमचे ड्रीम्स जे आहेत ते ब्रेनला वारंवार सांगत असता. त्याच्यानंतर जेव्हा विजन बोर्ड तुम्ही बनवायला सुरू कराल, हळूहळू तुमच्या लक्षातील पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्यात आणि तुमचा स्ट्रेस आणि एन्झायटी लेवल आहे ती लो व्हायला लागली आहे आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने 2च्या स्पीडने नाही तर 10च्या स्पीडने धावायला लागता, कारण त्या गोष्टी तुम्हाला सत्यात उतरवायच्या असतात. आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की ॲटिट्यूड हा ग्रॅटिट्यूडच असायला पाहिजे आणि हे खरंच आहे, कारण जितकं तुम्ही विनम्र असाल, ग्रॅटिट्यूडमध्ये असाल, तितक्या जास्त गोष्टी तुम्हाला युनिवर्स भरभरून देत असतं. सो या विजन बोर्डकडे उभं राहून तुम्हाला तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या तिथे चिकटवलेल्या आहेत थ्रू पिक्चर्स, त्या प्रेझेंट टेन्समध्ये तुमच्याकडे आलेल्या आहेत, हाच विचार करायचा आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवा. माझा डिजिटल पण आहे आणि मी घरामध्ये वॉल पण केलेली आहे आणि माझ्या मुलीचीसुद्धा वॉल आहे. म्हणजे सगळे क्लायंट्स, म्हणजे सगळे नातेवाईक, म्हणजे सगळे फ्रेंड्स विजन बोर्डचा यूज करतात. तुम्हीसुद्धा या एपिसोडनंतर, हा एपिसोड पाहून झाल्यावर विजन बोर्ड बनवायला घ्या. खर्च काहीच नाही आहे, कार्डबोर्ड आणि पिक्चर्स आहेत आणि तुमची विल पॉवर, तुमचं स्वप्न आणि तुमची इच्छा आणि बिलीफ सिस्टम या गोष्टी लागणार आहेत. सो विजन बोर्ड बनवा आणि तुम्हाला जे जे हवं आहे, ती स्वप्न जी आहेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिलं पाऊल टाका. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आपण जितकं लोकांना शेअर करू ना, तितकं भरभरून आपल्याकडे परत येतंसुद्धा, बिकॉज व्हॉट वी थ्रो वी गेट. सो आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट्सद्वारे तुम्ही लिहून कळवा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.